सामन्याला सुरुवात झाली आहे. सेकंड क्वार्टर फायनल चॅम्पियन ट्रॉफी 2024 खामडे युवा प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य ओरम क्रिकेट स्पर्धा चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहतोय. टीम RR11 डोंबिवली आपला एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवा प्लीज. समीर आणि प्रशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. डीजे मास्टर आपण देखील रेडी राहायचे. डीजे सचिन आपण रेडी राहा. आदित्य पहिलाच बॉल उडवलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस झेल पकडलाय आणि पहिल्याच बॉल वरती हो नवीन फलंदाज आले आहेत फलंदाजीसाठी गणेश आणि पहिलाच बॉल खेळत असताना पहा काय बॉल हाताळला आदित्य यांनी. लेग बायची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. चा बॉल यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला प्रयत्न केलाय फलंदाजाने आणि बॉल जर आपण पाहिलं तर वन बाउन्स गोशांकी क्षेत्रामध्ये गेलाय 2 धावांसाठी. यावेळेला देखील पहा हा बॉल जर आपण पाहिलं तर पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. वाईट प्लस 1 अशा 2 धावा. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील गोलंदाजाला दिली जाईलच. कारण धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 5 या आकड्यावर. यावेळेला देखील आपण पाहिलं तर बॉल अडवला जाईल क्षेत्ररक्षकाकडून. आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्या आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 6 या आकड्यावर. 4 चेंडू अखेरीस 6 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. महत्वाचा सामना. हो यावेळेला देखील चांगला बॉल पाहायला मिळालाय आणि डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय.
यावेळेला उडवलेला हा बॉल क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी त्याच्याकडून चूक पाहायला मिळते आणि तोपर्यंत एक धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. गणेश या ठिकाणी माघारी परतलेत. अनिकेत चव्हाण अनिकेत चव्हाण अंड्या. हो, यावेळेला देखील पहा काय बॉल हाताळलाय. अनिकेत चव्हाण प्रभावित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते अंड्या यांची. शेवटचा एक चेंडू शिल्लक. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धावफलकावरती 9 या आकड्यावर. पुढचा बॉल पॉइंट क्षेत्रामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजाने. बॉल अडवला जातोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि एक धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे. म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धावफलकावरती 10 या आकड्यावर. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सागर
म्हणजेच गोपी आलेत गोलंदाजीसाठी. फिरकीचा जादूगार गोलंदाजीसाठी आलाय. याच मैदानावरती खूप सारे कारनामे या गोलंदाजाने केले आहेत. आज गोलंदाजी करायची आहे. क्वार्टर फायनलची मॅच आहे. सामना जिंकायचा आहे. सेमीफायनलमध्ये धडक मारायची आहे. त्याच्यासाठीच प्रयत्न चालू आहेत. प्रत्येक विकेटसाठी आदर्श शिंदे यांच्याकडून ₹201 रोख रकमेचा पारितोषिक दिला जाईल गोलंदाज सागर यांना. डावखुरा गोलंदाज आहे गोपी. हो, हो. गोपीचा पहिलाच बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल पहा काय हाताळलाय. बरोबर चेंडूला वळण दिलंय. दिवस फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाजाचा. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल यावेळेला देखील आपण पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय. एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एकच धाव मिळते. खूपच कमी वयामध्ये आपण जर पाहिलं तर चांगल्या दर्जाचं क्रिकेट सागर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. टेनिस क्रिकेट, ज्या क्रिकेटने तुम्हा सगळ्यांना वेड लावलंय, तोच टेनिस क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेला समोर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली गौरव सोपा झेल पकडतील आणि आणखीन एक विकेट. फलंदाज माघारी परतलाय. आपण जर पाहिलं तर दुखापतग्रस्त होते सागर 2 ते 2.5 वर्ष आणि तदनंतर मात्र आपण जर पाहिलं तर जो डावा खांदा आहे म्हणजेच डावा हात आहे त्या हाताला दुखापत झाली होती सागर यांच्या आणि त्याचमुळे की काय क्रिकेटमधून आपण जर पाहिलं तर दूर होते आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा क्रिकेट या खेळाला सुरुवात केली आहे सागर यांनी. गोपी आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. दत्ता. यावेळेला उडवलाय बॉल. आल्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण. बॉलनं पाठवलंय. सीमारेषा पार, आर-पार 4 धावांसाठी येतोय दत्ता यांच्या बॅटमधून. चौकार. पुढचा बॉल यावेळेला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जज करत असताना 2 क्षेत्ररक्षक आलेत. येस झेल पकडलाय शेवटच्या क्षणाला. चांगला झेल हरेश यांनी पकडला आणि म्हणूनच की काय फलंदाज दत्ता यांची खेळी 15 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 15 ऑन अ बोर्ड. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. पुश. या बॉलवरती जर विकेट आला तर मात्र राजश्रीताई पवार यांच्याकडून ₹500 पारितोषिक दिलं जाईल गोलंदाजाला. हो, हो. चांगला बॉल हाताळलाय. स्टंप वरती बॉल जात होता जरूर, पण तो थोडासा बचावला आणि डॉट बॉल येताना जरूर पाहायला मिळालाय. काय षटक हाताळले पहा. हे एक षटक हाताळत असताना जर आपण पाहिलं तर अवघ्या 5 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट्स पटकावले आहेत.
क्षण आलेत गोलंदाजीसाठी. शेवटचे 6 बॉल. क्वार्टर फायनल. RR11 विरुद्ध संघर्ष कोचरा. हो, हो. पहिलाच बॉल बॅटची कडा. गेलाय बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 16 या आकड्यावर. अजूनही शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत शेवटच्या षटकातील. सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे. तो म्हणजे प्रशांत आपल्या संघासाठी संघर्ष करतोय. संघर्ष संघ आपला आहे आणि त्याच्यासाठी चालू असलेला संघर्ष. उडवलाय बॉल. चांगला फटका. बॉलला पाठवलंय. सीमारेषा आर-पार 4 धावांसाठी येतोय प्रशांतच्या बॅटमधून रुबाबदार, दिमागदार चॅम्पियन ट्रॉफी चौकार. काय लाजवाब स्ट्रोक खेळलाय पहा. बरोबर बॉलचा अंदाज घेतला. बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती. 20 या आकड्यावर 20 ऑन अ बोर्ड. अजूनही शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. पुढचा बॉल यावेळेला गतीमध्ये परिवर्तन केलंय जरूर. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत शेवटच्या षटकातील. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईलच. कारण प्रशांतला स्ट्राईक वरती यायचंय. डायरेक्ट थ्रो. यस. थ्रो केलाय. ओहो! आणखीन एक फलंदाज जर आपण पाहिलं तर माघारी परतलाय. गोपी त्या ठिकाणी होते. नवीन बॅटर आलेत फलंदाजीसाठी. सुदाम. चांगला फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि आणखीन एक विकेट. फलंदाज सुदाम आले आणि सुदाम माघारी देखील परतलेत. विकेट. रघुनाथ आले. शेवटचा बॉल. पहिल्या डावातील शेवटचा बॉल आपण पाहतोय. अंतिम टप्प्याकडे वाटचाल करतोय या स्पर्धेच्या चॅम्पियन ट्रॉफी 2024. पुढचा बॉल बॅटची कडा घेऊन बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये एका धाबेसाठी. म्हणजे 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 22 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे टीम RR11 डोंबिवली या संघाला.
अनिकेत चव्हाण, अंड्या आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला शिवसेना उपविभाग प्रमुख माननीय श्री पराग चव्हाण साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतोय नाना फाटक यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. चॅम्पियन ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. गौरव लोके आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय अनिकेत चव्हाण 24 बॉलमध्ये 23 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 1 आपण पाहतोय. पॉवर प्ले. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आहेत. दत्ता. पहिलाच बॉल उडवलाय. व्हॉट अ शॉट. बॉलला पाठवलंय पॉइंटच्या डोक्यावरून. मैदानाच्या बाहेर 2 धाबांसाठी अनिकेत चव्हाण ब्रँडेड फटका पाहायला मिळालाय. हो, उडवलाय. नो लुक शॉट. त्यावेळेला देखील आपण जर पाहिलं तर एक धाव या ठिकाणी मिळेल. ज्यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक आहेत. बॉलपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक धाव घेतली गेली आहे. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल धावफलकावरती 4 या आकड्यावर. षटक क्रमांक 1 चा खेळ. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. 23 धावा करायचे आहेत. अनिकेत चव्हाण काळ चौकीचा ब्रँड आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आलाय. हो, यावेळेला देखील आपण पाहिलं तर गेलाय बॉल गोषंकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 5 या आकड्यावर. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होणार त्या संघाचा सामना म्हणजेच या स्पर्धेची सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. नवनाथ हडी विरुद्ध चालू असलेल्या सामन्यातील विजयी संघ यावेळेला उडवलाय बॉल आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी येतोय अनिकेत चव्हाणच्या बॅट मधून चौकार. हो, हो. आणखीन एक बिग हिट त्याच्यावरती देखील आक्रमण अनिकेत चव्हाण ब्रँडेड फटका बॉलला पाठवलंय सीमा रेषा. तर 13 धाबा धावफलकावरती झालेल्या आहेत. पॅडी पवार यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. चॅम्पियन ट्रॉफी ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी लाख मोलाचं योगदान पॅडी यांचं देखील आम्हाला लाभलेलं आहे या स्पर्धेमध्ये. पहिलं षटक समाप्त झालंय. 13 धाबा धावफलकावरती झाल्यात. म्हणजे जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 10 धाबांची गरज आहे. मध्ये आणखीन 10 धाबांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी सेमी फायनल.
च्या वाटेवरती आहे हा संघ. हो, चांगला बॉल फ्लिक केले बॉलला ढकललंय अवघ्या हलक्या हातांनी 1 रन घेतली जाईलच या एकेरी धावेच्या मदतीने. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 14 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. पुढचा बॉल यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अनिकेतने रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. हो, यावेळेला आणखीन एक बिग हिट. यावेळेला देखील बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी अनिकेत चव्हाणच्या बॅटमधून आणखीन एक चौकार येताना पाहायला मिळतोय. यावेळेला देखील आपण पाहिलं तर बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये. आणखीन एका धावेची भर होतेय. 19 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी आणखीन 4 धावांची गरज आहे. निकेत चव्हाण पहा एकूण 3 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. यावेळेला चांगला बॉल पहा काय बॉल हाताळलाय. प्रचंड वेग होता या बॉलमध्ये. पाण्याची व्यवस्था करा मैदानामध्ये प्लीज. हो, हो. यावेळेला बिग हिट. प्रयत्न चांगला केला होता पण बॉल जर आपण पाहिला तर झाडाला या ठिकाणी आदळला होता आणि म्हणूनच काय एक धाव त्या ठिकाणी पूर्ण देखील केली आहे. म्हणजेच की काय जर आपण पाहिलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती. 20 या आकड्यावर जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. थँक यू डीजे काका म्हात्रे. हो, हो. यावेळेला जर आपण पाहिलं तर ढकलल्या बॉलला बॉलवरती पोहोचतील क्षेत्ररक्षक. आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती. 21 म्हणजे जिंकण्यासाठी आणखीन 2 धावांची गरज आहे. पुढचा बॉल यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न केलाय जरूर, पण फलंदाज मात्र माघारी परतलेत. विकेट.
थँक यू डीजे काका मात्रे. ओहो! यावेळेला चांगला फटका खेळलाय जरूर आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मैदानामध्ये आलाय. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. म्हणूनच ही काय या संघाने या स्पर्धेची सेमीफायनल गाठली आहे. काँग्रॅच्युलेशन टीम RR11 डोंबिवली. धन्यवाद. या ठिकाणी जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. सर्वप्रथम सन्माननीय श्री पराग चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी नगरसेवक तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे